अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर आज होता गुरु लीलामृत पारायणाचा दुसरा दिवस. तर आज दुसऱ्या दिवसासाठी उठलं लवकर आणि फ्रेश वगैरे झालं आणि फ्रेश झाल्यावर बाहेर बघितलं खूप सुंदर असा सूर्य जे आहे ते पडलं होतं बाहेर. मग तेवढ्यात मोक्ष मंदिराकडे जात होतो आणि जाताना सकाळी जे आहे ना ते ऊन खूप भयानक होतं बरं का. म्हणजे असं उन्हाचा प्रकाश इतकं डोळ्यावर पडत होता आणि डोळे खूप भयानक जळजळ होत होते. तेवढ्यात मी येऊन पोचलो मंदिरात आणि मंदिरात बघितलं ही मागचं गेट बंद होतं. म्हटलं गाडी इथेच पार्क करू आणि जी दुसरं साईड आहे म्हणजे दुसऱ्या मागच्या साईडने आपण जातो दर्शनासाठी, तर तिकडून निघालो आणि आत येऊन पोचलो मंदिरात आणि स्वामींचं दर्शन घेतलं पहिल्या स्टार्टिंगला मंदिरात आल्यावर. आणि बघितलं प्रचंड गर्दी दिसली. रविवार असल्यामुळं खूप भयानक गर्दी जी आहे ते बघायला भेटलं. आणि असो म्हटलं आपण आता दर्शनासाठी स्वामींच्या दर्शनासाठी बाहेरनं लोक येतच असतात तसं. आणि मग तेवढ्यात आम्ही जे पारायणला बसतो आहे तिथं वरती, तर तिथे आम्ही जात होतो, बहीण आणि मी होतो दोघं पण. आणि खूप उशिरा झाला होता म्हणून ती तेवढी धावत आहे आणि बसलं पारायणाला. म्हणजे खूप असं छान वाटलं. पहिल्या स्टार्टिंगला आपण जे ग्रंथाचं मी पूजा वगैरे केलं आणि फुलं वगैरे आणली होती, ती फुलं वगैरे सर्व स्वामींना अर्पवलं. आणि जात असताना मग शेवटला म्हटलं लास्टला आरती वगैरे भेटेल का आपल्याला, पण आरती नव्हती. आरतीला आणि बरसे वेळ होतं. म्हटलं आपण ठीक आहे म्हटलं, तर घरचं फोन आला आणि निघालो. तर एवढंच होतं आजच्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.